रेडी स्टार्ट. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 2,649 नवीन मतदान केंद्रांची वाढ झाली असून यावेळी राज्यात 98,114 मतदान केंद्रे असणार आहेत. 2004 सालच्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64,508 मतदार केंद्रे होती, तर 2009 मध्ये एकूण 83,986 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली होती. 2014 मध्ये एकूण 91,329 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 95,473 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. सध्या 98,114 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून मतदारांची नोंदणी सुरू असल्याने या मतदार केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यात सर्वात जास्त 8,382 मतदार केंद्रे आहेत. यानंतर मुंबई उपनगर येथे 7,380, ठाण्यात 6,592, नाशिकमध्ये 4,800 आणि नागपूरमध्ये 4,510 मतदान केंद्रे असतील. सर्वात कमी मतदान केंद्राची संख्या सिंधुदुर्ग 918 आणि गडचिरोली 950 आहे. 7 जिल्ह्यांमध्ये 3,000पेक्षा जास्त मतदान केंद्रे आहेत. अहमदनगर 3,734, सोलापूर 3,617, जळगाव 3,582, कोल्हापूर 3,668, औरंगाबाद 3,085, नांदेड 3,047 आणि साताऱ्यामध्ये 3,025 मतदान केंद्रे असतील. 2,000पेक्षा जास्त मतदान केंद्रे 10 जिल्ह्यात आहेत. रायगड 2,719, अमरावती 2,672, यवतमाळ 2,532, मुंबई शहर 2,517, सांगली 2,448, बीड 2,355, बुलढाणा 2,266, पालघर 2,263, लातूर 2,102 आणि चंद्रपूरमध्ये 2,044 मतदान केंद्रे असतील. 2,000पेक्षा कमी मतदान केंद्रे असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे: नंदुरबार 1,412, धुळे 1,704, अकोला 1,719, वाशिम 1,076, वर्धा 1,308, भंडारा 1,156, गोंदिया 1,288, हिंगोली 1,017, परभणी 1,587, जालना 1,719, उस्मानाबाद 1,503, रत्नागिरी 1,717 मतदान केंद्रे असतील. मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष: मतदान केंद्राची रचना: मतदान केंद्रे ठरवताना किमान आणि कमाल मतदार ठरवणे. मतदान केंद्राच्या यादीतील प्रसिद्धी: संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्राची निश्चिती. मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदान केंद्रावर पोहोचण्यास मतदारास त्रास होऊ नये याची काळजी आयोगामार्फत घेण्यात येते. मतदान केंद्राची संवेदनशीलता बघून त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरवण्यात येते. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, व्हीलचेअरवरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा
आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पॅरा स्टाफ